गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। टपरीधारक नगरपालिकेचा जावई। पेठ प्रायव्हेट हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर गेली कित्येक महिने एक वादग्रस्त टपरी आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीला या टपरीमुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करणे कठीण झाले होते। तेव्हा नगरपालिका प्रशासनाला शहाणपण सुचत ती टपरी हलविण्यात आली आणि त्या जागेवरून नव्याने गटार बांधण्यात आले, परंतु टपरी जप्त न करता नगरपालिकेच्या वरच्या मैदानात ठेवण्यात आली। या मैदानाला पूर्ण जाळीने कंपाऊंड घातलेले आहे व मैदानातील थोडा कंपाऊंड तोडला असून तेथे टपरी ठेवली आहे। तसेच टपरीमध्ये ये-जा करण्यासाठी नगरपालिकेच्या आशीर्वादाने गटारावर कडप्पा टाकून रस्ता केला आहे। या बाबीकडे नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत हे निश्चित कारण नगरपालिका प्रशासनातील काही कर्मचारी वर्गाचे या टपरीधारकाशी आर्थिक हितसंबंध असावेत असे बोलले जात आहे आणि टपरीधारकाला ज्याप्रमाणे नगरपालिका प्रशासन वागणूक देत आहे त्यावरून निश्चितच टपरीधारकाचे व नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध आहेत। या टपरीधारकाने महावितरण कंपनीची देखील फसवणूक करून वीज कनेक्शन घेतलेला आहे। हा वीज कनेक्शन व्यावसायिक वीज कनेक्शन आहे। या टपरीधारकाचे म्हणणे आहे की 8 ते 10 हजार रुपये मोजून मी वीज कनेक्शन घेतला आहे। यावरून हा वीज कनेक्शन कशा प्रकारे घेतलेला आहे हे प्रथमदर्शनी समजते। सदर प्रकरणाविषयी पेण नगरपालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी याविषयी भ्रमणध्वनीवर बोलणे टाळले। त्यानंतर मुख्याधिकारी जीवन पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी त्वरित अतिक्रमण विभागाची माणसं पाठवतो असे सांगितले। मात्र बराच वेळ गरजा रायगडची टीम त्या ठिकाणी थांबून राहिली तरीही कुणीही कर्मचारी पोहोचला नव्हता। नंतर खूप वेळाने बंटी नामक कर्मचारी पोहोचला असल्याचे समजले, परंतु टपरी काही बंद झाली नाही। या टपरीधारकावर पेण नगरपालिका फिदा का आहे याचे कोडे ना पालक वर्गाला ना पेण एज्युकेशन सोसायटीच्या संचालक वर्गाला सोडवता येत नाही। येणाऱ्या काळात पेण नगरपालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून राहिले आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।